स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या असताना कायमच सगळेजण महाराष्ट्रामध्ये बोंबलत आहेत की मतचोरी होते. त्याचा पुरावा आमच्याकडे आहे आणि काही बाबतीमध्ये आम्ही सजेशन ऑब्जेक्शन पण घेतले होते, परंतु यादीमध्ये ती नावं आल्याचं आढळलं आहे. हे 1500 डबल मतदार आहेत आणि वॉर्ड वाईज आपण बघाल तर प्रत्येक वॉर्डमध्ये 200 ते 300 असे मतदार आणि असे ते 4000 फेक मतदार आहेत. हे आम्ही निवडणूक आयोगाला निदर्शनात आणून दिलं. निवडणूक अधिकाऱ्यांच्या संदर्भात बोललो, तहसीलदारांशी बोललो, परंतु ही नावं यादीमध्ये आहेत. तर आम्हाला आता एवढंच सांगायचं आहे की निवडणूक ही लोकशाहीच्या माध्यमातून लढली गेली पाहिजेच, परंतु ही जर मतदान ह्या लोकांनी केलं तर आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून करत असताना ठोकशाही सुद्धा अवलंबावी लागेल. आणि या ठिकाणच्या ग्रामपंचायतमध्ये जे सदस्य म्हणून ज्यांनी लढलंय, निवडणूक लढली, त्यांची नावं आता शहरामध्ये आलेली आहेत. आणि अशा पद्धतीने आपण बघाल की हे कसे मतदार नोंदणी झालेली आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने आपण बघाल अशा अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. परंतु ही सगळी नावं आम्ही वेबसाईटवर आमच्या सोशल मीडिया अकाउंटवर किंवा पत्रकारांना सुद्धा देणार आहोत. परंतु ही नावं आता निवडणूक आयोगाने हात वरती केलंय, कारण ते सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बावलं झालेलं आहे. हे मी जाहीरपणाने सांगते, कारण हे बोंबलून सुद्धा लोक जर ऐकतच नसतील तर आमच्याकडे आता काही पर्याय राहिलेला नाही. लोक जर आमच्या सोबत असतील, जनता आमच्या सोबत आहे, तरी सुद्धा ही जर 4000 आणि हे 1500 लोक मतदान असेल आणि इकडचे आमदार जर म्हणत असतील की आम्ही 4000 मतांनी निवडून येऊ, याचा अर्थच हे वोट चोरी ही आम्ही देणार नाही. आम्ही राज्यभरातल्या सगळ्या नेत्यांना मी विनंती करते की उरण मतदारसंघाकडे या निवडणुकीकडे आपण प्रकर्षाने लक्ष घालावं, एवढीच नम्र विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.